राजेंद्र घोरपडे, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी पक्ष, काँग्रेस पक्ष, अजितदादा पवार गट आणि RPI आठवले गट या युतीच्या माध्यमातून नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवित आहे। माझी निशाणी कमळ चिन्ह आहे आणि उद्या 2 डिसेंबर रोजी माझी निवडणूक होणार आहे हे सगळ्यांना मी आवाहन करते। कारण काय थोडंसं काल जे काही प्रभागाच्या निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या त्याच्यामुळे सगळ्यांना असा संभ्रम निर्माण झालेला आहे की उद्या नक्की निवडणुका आहेत की नाही। तर मी सगळ्यांना आव्हान करते, ठराविक वॉर्ड वगळता, ठराविक पॅनलमधले एक गट वगळता बाकी सर्व निवडणूक बदलापूरची उद्याच होणार आहे याची सगळ्यांनी नोंद घ्यावी। आणि नगराध्यक्षपदाची निवडणूकसुद्धा उद्याच होणार आहे। तर माझी नगराध्यक्षपदाची निवडणूक कमळ या निशाणीसमोरील बटन दाबून आपण सगळ्यांनी जास्तीत जास्त मला मतदान करावे ही आपणास विनंती। तसेच ही अशी EVM मशीन असणार आहे, गुलाबी रंगाचा पेपर असणार आहे आणि या गुलाबी रंगाच्या पेपरवर सगळ्यात वरती प्रत्येक EVM मशीनवर नगराध्यक्षपदाची नावं असणार आहेत। माझं नाव 2 नंबरला आहे, घोरपडे रुचिता राजेंद्र, आणि माझी निशाणी कमळ फूल आहे। हे नगराध्यक्षपदाचं मतदान झालं त्याच्यानंतर प्रत्येक मशीनवर असंच असणार आहे की नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराचं नाव सगळ्यात वरती असणार आहे। सुरुवात तुम्हाला कमळ निशाणीपासूनच करायची आहे। हे पुढील मी प्रभाग क्रमांक 3 साठी सांगते। प्रभाग क्रमांक 3 मध्ये नगरसेवक पदाचे सुद्धा प्रभाग क्रमांक 3A नगरसेवक पदाची उमेदवारसुद्धा मी आहे। तर माझी निशाणी इथे सुद्धा कमळच आहे आणि हे दुसरं मतदान झालं, म्हणजे असं बीप झाला म्हणजे तुमचं दुसरं मतदान झालं। त्याच्यानंतर तिथल्या जागेचा पेपर पांढरा असणार आहे। प्रभाग क्रमांक 3B ह्या उमेदवारांचा मशीनवर पेपर आकाशी कलरचा असणार आहे। तिथे आहेत तेली शरद सुभाष, हे प्रभाग क्रमांक 3B चे उमेदवार आहे, त्यांची निशाणीसुद्धा कमळ आहे। हे झालं तिसरं मतदान। अशा प्रकारे 3 मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्याच्या नंतरच आपण वोटिंग बूथमधनं बाहेर यायचं आहे, एवढं आपण सगळ्यांनी लक्षात घ्यावं। अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका।